पालघर गट शिक्षण विभागाचा अजब कारभार। दांडिया रास गरबा खेळण्यासाठी शालेय व्यवस्थापनाला मैदान उपलब्ध करून देण्याबाबत दिलेले पत्र खरोखरच चर्चेचा विषय ठरले। महाराष्ट्रात अनेक धार्मिक सण उत्सव साजरे होत असतात, मात्र पालघर जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 मध्ये चक्क नवरात्रीसाठी जिल्हा परिषदेची शाळेचं मैदान उपलब्ध करून द्यावं म्हणून एका आयोजकांनी मागणी केली। एवढंच नाही तर नवरात्र दांडिया उत्सव आयोजकांनी सोशल मीडियावरती जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 या ठिकाणी रास दांडिया गरबा होणार असल्याचे सर्वत्र प्रचार होताना दिसतोय। सोशल मीडियावरती प्रसारित होणारी ही पोस्ट पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा थेट जिल्हा परिषदेच्या शिक्षक गट शिक्षण अधिकारी संजय वाघ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज कोरे यांना फोन करून सदरची माहिती घेण्याचा प्रयत्न केला। जिल्हा परिषदेचे मैदान हे शासकीय जागा असून खासगी कमर्शियल न्यूजसाठी जिल्हा परिषदेचे मैदान खासगी उत्सवासाठी जागा देता येणार नसल्याचे सांगितले। मात्र राजकीय वजन वापरून पालघर गट शिक्षण अधिकारी संजय वाघ यांना आयोजकांनी थेट पत्र देत जिल्हा परिषद परमिशन देणार असल्याचे सांगून जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीला संजय वाघ या गट शिक्षण अधिकाऱ्यांनी थेट पत्र लिहत मैदान उपलब्ध करण्यासाठी सभा घ्यावी म्हणून फतवा पाठवलाय। तर शाळा व्यवस्थापन समितीने याच पत्राचा आधार घेत गट शिक्षण अधिकारी यांना अशा पद्धतीने जागा दिली तर उद्या काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार कोण राहणार याबाबत मार्गदर्शन हवे म्हणून निवेदन दिलंय। मात्र शाळा व्यवस्थापन समितीला मैदान उपलब्ध करून द्यावे व सभा घ्यावी म्हणून गट शिक्षण अधिकारी संजय वाघ यांनी दिलेले पत्र एक प्रकारे आयोजकांना समर्थन करणारे दिसते। त्यामुळे मैदान दिले तरीही परंपरा सतत चालू राहील व भविष्यात विद्यार्थ्यांना मोकळ्या जागेत खेळणे शिक्षण घेणे कठीण होणार असल्याचे पालकवर्ग चर्चा करते। त्यामुळे शिक्षण विभागाने कोणत्याही आयोजकाची दलाली न करता विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणे व आपली मैदानी राखणे हेच महत्त्वाचे ठरणार आहे। दरम्यान याबाबत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नगरसेवक चंद्रशेखर वडे यांनी सांगितले, शालेय व्यवस्थापन समितीने शाळेचे मैदान देण्यास तीव्र विरोध दर्शवला असून एकाला दिला तर सर्वांनाच मैदान वर्षभर द्यावे लागणार। विद्यार्थ्यांचे शिक्षण खेळाचे महत्त्व निघून जाईल, त्यामुळे हा पायंडा आमची समिती तरी पाडणार नाही। विद्यार्थ्यांचे हित जोपासणे हे आमचे आद्य कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले।